मारा मारा मला मला मारा. नाही काका, काय करताय तुम्ही? तुमच्या हाताने काहीतरी काय वेड्यासारखं. तुम्ही एवढे वर्ष काडी काडी साठवून उभं केलेलं हे घर माझ्यामुळे त्या नालायक माणसाच्या घशात जाणार होतं. मला अक्षरशः मेल्याहून मेल्यासारखं झालंय हो. कोण कुठला तो पंड्या, कोणीतरी मला त्याचा रेफरन्स काय देतं. तुम्हाला तुमचं घर विकायचंय म्हणून मी तुमची भेट काय घडवून देतो आणि तो असं करतो. सोडणार नाहीये मी त्याला. तरी बरं काका, आपल्यासारख्या चांगल्या माणसाच्या पाठीशी देव असतो म्हणतात ना, ते हे असं. तुमच्या घराचे पेपर्स ज्याने तयार केले ना, तो माझा मित्र आहे. त्याने मला सांगितलं तेव्हा मला कळलं, हा पंड्या इतक्या कमी किमतीत तुमचं घर घेतोय. मला राहवलंच नाही. तिथल्या तिथे मी त्याला फोन केला. म्हटलं, अरे परांजपेकडे लोक विश्वासाने येतात आणि तू हे हे असं करतोस त्यांच्या बरोबर. रडायला लागला, माफी मागायला लागला. मी म्हटलं नाही. म्हटलं माफी तर सोडच रे तू. तुला मी असा सोडणारच नाही. आता मी तुला आता पोलिसातच देणार आहे. काकू काका, पर्क मानलत ना मला. नेहाजींचं घर वाचवायचं आपण सगळ्यांनी मिळून ठरवलंय. नेहाजींचं कर्ज फेडण्यासाठी घर विकायचंय हे सांगितलं. पण अहो, तो पंड्या इतकी कमी किंमत देतोय हे नाही सांगितलं. इतकी कमी. माझ्या माथी पाप नसतं आलं तुम्हाला हे इतक्या कमी किमतीत बेघर करून सोडलं असतं तर. मी माहितीये का, मी मुद्दामून तुमच्या व्यवहारात पडलो नाही. मी म्हटलं तुम्ही आपलं समजून बोलाल. तुम्ही नाही सांगितलं मला. असो, तुम्ही जरी मला आपलं मानत नसलात तरी मी तुम्हाला आपलं समजतो. त्याच्यामुळे मी आता थेट जाऊन त्याच्याकडून घराचे पेपर्स घेणार आणि त्याला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाणार. ही फाईल ऍक्च्युली मी नेहाजी, आम्हाला माफ करा नेहाजी. म्हणजे मी काका काकू आम्ही खोटं बोललो तुमच्याशी, पण तुम्हाला दुखवायचं नव्हतं. आमच्याकडून नाही, माझ्याकडून चूक झालीय. पण या चुकीचं प्रायश्चित्त करायची एक संधी मला तुमच्याकडून हवी आणि ती मी हक्काने मागतोय. आज संध्याकाळपर्यंत तुमच्या कर्जाची मुदत वाढवून नाही घेतली ना, तर हा परांजपे तुम्हाला तोंड नाही दाखवणार नेहाजी. अपराधी आहे मी तुमचा. नेहा, तू प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस. अगं, काका काकूंना तुझं घर जाईल अशी भीती होती म्हणून त्यांनी केलंय सगळं. पण हे बघ, आता सगळं सॉर्ट झालंय. यु नो, एव्हरीथिंग काका काका का केलं तुम्ही असं? काकू, सांगा ना मला, का केलं तुम्ही असं? हा? अगं बाळा, तुला मदत हवी म्हणून ज्या घरात आयुष्य काढलं ते घर विकायला निघाला होता तुम्ही. मला आणि परीला स्वतःपासून लांब करायला निघाला होता तुम्ही. नाही, मला कळलंय, तुम्ही मला फक्त मुलगी म्हणता, मुलगी मानत नाही. नाही नाही, असं काही नाहीये ग.
बाळा, तुझी काळजी वाटत होती का आम्हाला? आणि त्यातून सुटण्याचा हा एकच मार्ग दिसला. नेहा ऐक ना, आपण नंतर शांतपणे बोलू हे सगळं. म्हणजे तुला हे सगळं माहिती होतं? मला आज सकाळीच कळलं सगळं. तू पण मला नाही सांगितलं? नेहा, मी काय बोलू नकोस. इतर परांजपे आता बोलले म्हणून, नाहीतर मला तर हे कधीच कळलं नसतं. पोरी, काका तुम्ही पण मला म्हणजे अगं बाप म्हणून माझं काही कर्तव्य नाही का? म्हणून पोरीने आपल्या आई बाबांना असं वाऱ्यावर. एखाद वेळेस माझ्या डोक्यावरचं छत गेलं ना तरी मी कशी कशी जगेन, पण मी तुमच्या जीवा जगू नाही शकणार. यापुढे माझ्या आणि परीपासून कुठल्याही कारणाने लांब जायचा विचारही आणायचा नाही डोक्यात. मी माझ्या आई बाबांशिवाय नाही जगू शकणार. मला कधी असं लांब जगा करू प्लीज बाळा हो. परी चल पटकन बॅग भर तुझी. चल. आई मी तर रेडीच आहे. रेडी आहेस? गुड गर्ल. थांब इंजेक्शन घेऊन आले. ही बाळा पटकन. आई तू रडू नकोस, तू स्ट्रॉंग आहेस ना. आई मॅड अंकल आले. तू घाबरू नकोस बाळा, तू गुड गर्ल आहेस ना. हं? जा तू आज जाऊन बस, मी आले. हं? नेहा कामात आपणच का? हो मीच नाही हा कामात. आपण मी बँकेकडनं आलोय. अहो मला माहिती आहे आमच्या घराचं कर्ज फेडण्याची मुदत संपत आली. मला प्लीज थोडा वेळ द्या. मी तुमचे सगळे पैसे चुकते करील, पण प्लीज मला थोडा वेळ हवाय, मुदत हवी आहे मला. मॅम मला यातलं काहीच माहिती नाहीये. मी फक्त तुम्हाला हे लेटर देण्यासाठी आलोय. आणि हो, ही बाहेरची बेल बंद आहे का? हां ते बटन ऑफ राहिलं असेल. थँक्यू. आई मी येऊ का? हो ये बाळा. आई हे काय तुझ्या हातात? बँकेकडून लेटर आहे बेटा. आपल्या घराचं कर्ज फेडण्याची मुदत बँकेने वाढवून दिली आहे. आई चल लवकर, काका कुणा सांगूया. चल पटकन. झालं का तुमचं सुरू पुन्हा? अहो किती हा पसारा. आवरा आवरा लवकर, परी येईल आत्ता. अगं मी हे काय रिपेअर करतो ना, ते बघायला परीला पण खूप आवडतं.
हे आली. काका हे काय बनवताय तुम्ही? अगं बाळा, हा टेबल फॅन चालत नव्हता ना, तो रिपेअर करतोय. हे घ्या, देवासमोर साखर ठेवा. काय आज कसली आनंदाची बातमी विशेष? काका, हा, मला बँकेकडनं लेटर आलंय. मला बँकेने कर्ज फेडण्याची मुदत वाढवून दिली. अरे वा, छान, अभिनंदन. आपली दोन्ही घरं टिकून राहिली. तो परांजपे मात्र अगदी भला माणूस निघाला. हा, काल दिलेला शब्द पाळला त्यांनी. नेहा, माणसं काही उगाच योगायोगानं भेटत नाहीत. तू त्या परांजपेला लग्नाला नकार दिलास तरी सुद्धा तो आपल्याशी इतका चांगला वागतोय, इतकं आपल्यासाठी करतोय. हो ना, नाहीतर एखाद्याने मनात ठेवलं असतं, ठरवून वाईट वागला असता. पण तसं काहीच केलं नाही त्यांनी. उलट झालं गेलं विसरून तुला मदतच करतोय तो. आई, परांजपेर म्हणजे तेच ना वकील काका? हो, तेच. मला तर नाही आवडत. परिवाळा, असं बोलू नये आपण. ते काका खूप मदत करतात की नाही आपल्याला. नेहा, त्या परांजप्यांचे आभार मानायला विसरू नकोस. तुझ्या कामाच्या गडबडीत राहून जाईल ना, म्हणून सांगितलं. हो, मी निघू काकू, उशीर होतो. हो. बाय परी, काळजी घे आणि वेळेवर खाऊन घे, आणि काका कुणा त्रास नको देऊस. बाय आई. बाय. अशीच विरघळली पाहिजेस तू नेहा कामत माझ्यामध्ये. समीर, मागच्या महिन्यात जे आपले 2 प्रोडक्ट लॉन्च झाले त्याचा काय रिपोर्ट आहे? रिपोर्ट उत्तम आहे, फक्त कॉम्पिटिशन खूप टफ आहे. त्याच्यामुळे आपल्याला मार्केटिंग स्ट्रॅटेजी कदाचित बदलायला लागेल. बर, एक काम कर, एक नवीन रिसर्च आणि अनालिटिक्सची टीम तयार कर. ओके. आणि त्यांना सांग मला रोज त्याचा रिपोर्ट हवा आहे. राईट. ओके, वी कॅनॉट टेक दिस लाईटली. राईट. बरं का यश, काल मी एक मूवी पाहिला. समीर, एक सेकंड प्लीज, मी काही इम्पॉर्टंट ईमेल्स चेक करतोय, आपण नंतर बोलूया. राहिलं. ओ महेश दादा, काल मी एक मूवी पाहिला. अरे फर्स्ट क्लास, काय पिक्चर होता. त्याच्यातला हिरो असा छान स्मार्ट, डॅशिंग, हँडसम होता. म्हणजे आपल्या यश सरांसारखं. करेक्ट, अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. अगदी आपल्या यश सरांसारखा मूवी मध्ये. तर होतं काय, त्या सिनेमामध्ये हिरोईनच्या आई वडिलांचं घर कोणीतरी बळकावणार असतं. आपला हिरो कष्ट करतो आणि ते घर सोडून देतो. पण इथे खरा क्लायमॅक्स येतो. आता हे तो जाऊन सांगणार, इतक्यात क्रेडिट कोणीतरी दुसरा घेऊन जातो. असं एक काल मी पाहिलं. कशी वाटली तुम्हाला स्टोरी? स्टोरी चांगली आहे, पण एंड पटला नाही आपल्याला. करेक्ट, मला पण एंड नाही आवडला यार. थोडासा वेगळा पाहिजे होता काहीतरी. काय चाललंय तुझं समीर? काय चाललंय? तू कर ना तुझे ईमेल चेक कर. मी त्यांना स्टोरी सांगत होतो रे. समीर, मी काल जे काही केलं ना ते कुठलंही क्रेडिट मिळवण्यासाठी नाही, बंडू काकांचं घर वाचवण्यासाठी केलं. आणि त्याच वेळेला ही गोष्ट परांजपेंना सुद्धा कळली, म्हणून ते माझ्या आधी तिथे पोहोचले, इतकंच. इट वॉज जस्ट अ कोइन्सिडन्स. लेट्स नॉट मेक अ बिग डील आउट. हे सगळं मला मान्य आहे. मुद्दा एवढाच आहे की कष्ट कुणी केले? तू. चान्स पे डान्स कुणी मारला? त्यांनी. का? अरे एनिवेज, दॅट रिमाइंड्स, ते परांजपे नेहाला हेल्प करणार होते बँकेची मुदत वाढवून घेण्यासाठी. काम झालं का विचारून घेतो मी जरा. अरे मग ऑफिसला गेल्यानंतर विचार ना, तिथे भेटेलच ना ती. तुला ना
निमित्त पाहिजे त्या नेहाला फोन करायला. युएसच्या क्लायंटना फोन करतोय. अर्जंटली एक काम आठवलं म्हणून. करू की नको? गॉड, कधी कधी मला कळत नाही मित्र आहे की बायको आहे. कोण बोलतोय? हॅलो मिस्टर परांजपे, मी नेहा बोलते. नेहा कामत. हो नेहाजी. हो काय झालं, कामाच्या गडबडीत होतो. नंबर बघितला नाही मी, डायरेक्ट फोन उचलला म्हणून कळलं नाही. बोला ना नेहाजी, काय काम होतं? काय झालं? नाही उचलत नाहीये फोन. अरे युएसचे क्लायंट आत्ता कसे फोन उचलणार? तिकडे रात्र आहे, आपल्याकडे दिवस आहे. हो लक्षातच नाही आलं. पण माझ्या सगळं लक्षात आलंय. युएसच्या क्लायंटशी मी काल रात्रीच बोललो होतो. तू डबेवालीला फोन करतोयस ना? बरं, केला होता. काय प्रॉब्लेम आहे? अरे कर. तुझं नाव ना समीर नाही समीरा असायला पाहिजे होतं. आत्ता बँकेची माणसं येऊन गेली. त्यांनी मुदत वाढवून दिली. थँक्यू सो मच. नेहाजी, मी तुम्हाला ह्या आधीही सांगितलंय आणि परत सांगतो, मला प्लीज थँक्यू वगैरे नका म्हणत जाऊ. या सगळ्या फॉर्मॅलिटीजची काय गरज आहे ना? कसं आहे नेहाजी, मी तुम्हाला आपलं मानतो. तुम्हाला म्हणजे बंडू काका, काकू, परी, तुम्हा सगळ्यांना आपलं मानतो मी. आणि आपलेपणाच्या भावनेने मी हे सगळं करतोय, बाकी काही नाही. त्याच्यामुळे तुमच्यासाठी जे करता येईल ते सगळं करायला मी तयार आहे. पण खरं सांगू नेहाजी, मला झाल्या प्रकाराबद्दल फार अपराधी वाटतंय. हो नाही नाही मिस्टर परांजपे, मला माहिती आहे की जे काय घडलं ते खूप विचित्र होतं. पण मला हेही माहिती की तुम्ही जे काय करताय ते चांगल्या हेतूने करताय. आणि झालं गेलं आपण विसरून जाऊ. मी तुम्हाला ह्यासाठी फोन केला की आज मी घरी, म्हणजे आज तुम्ही घरी जेवायला याल का? आज संध्याकाळी ऍक्च्युली मी खूपच गडबडीत आहे. मला आजच्या अपॉइंटमेंट्स बघायला लागतील. नाही, तुम्हाला वेळ नसेल तरी ओके, आपण परत कधी प्लॅन करू. ठेवते मी फोन. नाही नाही, हे काय, डायरी माझ्या समोरच आहे. मी जस्ट चेकच करत आहे. आज वेळ, मी येऊ शकतो. ठीक आहे, मग संध्याकाळी भेटूया. हो येतो मी. नेहा कामत, तुझ्यामुळे मला माझं स्वस्तातलं डील गमवावं लागलं. आता महागात पडेल, तुलाही आणि तुझ्या त्या मित्रालाही. साहेब आत येऊ का? त्या नेहा कामतला लेटर देऊन आलोय सर. तुझ्या आधी फोन करून सांगितलं त्याने मला. साहेब एक विचारू? विचार. तुम्ही हे सगळं का करताय? नाही म्हणजे त्या बाईला बघून त्या खूप साध्या वाटल्या म्हणून विचारतोय. साधीच आहे ती. साधी माणसं मला प्रचंड आवडतात. आणि काय विचारलंस तू? हा, मी हे सगळं का करतोय? माणसांना मदत करायला आवडतं मला. माणसं जोडण्यासाठी रे. गरजू, साध्या, सरळ मार्गी माणसांना मदत करायला मला आवडतं. अशा गरजू माणसांना मदत केली ना की त्यांची दुखती नस कळते. आणि एकदा का ती सापडली मग मी त्यांना माझ्या तालावर नाचवतो. आणि एकदा का हे जमलं की त्यांचं घरदार, पैसा अडका, जमीन जुमला, सगळं आपलं असतं. आणि इथे तर मला बरंच काही आपलंसं करायचं.
नेहाजी.